चला गुड इव्हनिंग. स्क्रीन आणि आवाज चेक करा आणि बोला पटपट. कैसा था पेपर? मला जर विचारलं ना तुम्ही कसा होता पेपर, तर मी तुम्हाला सांगेल की आत्तापर्यंतच्या मागच्या 4-5 वर्षातल्या पेपरमधला सर्वात सोपा पेपर सायन्सचा, मला जर विचारलं तुम्ही तर. आवाज येतोय का? आवाज येत आहे का? यस, ओके. चला 1-2 मिनिटं आपण वाट बघूयात. आणि मग स्टार्ट करूयात. ठीक आहे. नाही नाही, काही हार्ड नव्हते, सोपे होते एकदम. फक्त शांतपणे 2-3 तर असतातच ना, 2-3 तर प्रश्न असतातच. दोन तीन प्रश्नांना आपण प्रत्येक वेळेस हे करणारच, बट नेहमीपेक्षा सोपे होते प्रश्न. यस, चलो गुड इव्हनिंग. स्वागत सगळ्यांचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. यस, गुड इव्हनिंग, गुड इव्हनिंग. चला, तर आपण पूर्ण 20च्या 20 प्रश्नांचं सविस्तर विश्लेषण घेणार आहोत. डिटेल व्यवस्थित पेपर घेऊन बसा तुमचे. ज्यांनी ज्यांनी पेपर दिला त्यांनी पेपर घेऊन बसा सोबत. ठीक आहे. जे तुम्हाला लगेचच, आणि नोटबुक पण घेऊन बसा. ज्यांना ज्यांना स्पष्टीकरण काय लिहून वगैरे घ्यायचं असेल त्यांनी लिहून वगैरे घ्या. ठीक आहे. चलो तो स्टार्ट करते फिर. आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत आपल्या चॅनलला पोहोचवा. ठीक आहे. यस, गुड इव्हनिंग टू ऑल अँड लेट अस स्टार्ट. ओके. तर तुम्ही तुमचा पेपर, ज्यांनी पेपर दिला असेल त्यांनी पेपर घेऊन बसा सोबत, आणि ज्यांनी पेपर दिला नसेल त्यांनी नोटबुक घेऊन बसा. ज्यांनी पेपर दिला असेल त्यांनी पेपर पण घ्या आणि नोटबुक पण घ्या. लक्षपूर्वक ऐका.
आय अगेन रिपीट, मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगतोय की मागच्या 4 ते 5 वर्षांमध्ये मी जे काही पेपरचं विश्लेषण घेतोय, माझ्या माहितीप्रमाणे हा त्यातला सगळ्यात सोपा पेपर होता, सगळ्यात इझी पेपर होता. त्यामुळे सायन्सला स्कोर भरपूर येणार आहेत मुलांना, भरपूर. म्हणजे आय डाऊट की काही मुलं सायन्समध्ये आउट ऑफ पण मार्क घेतील, 20 आउट ऑफ 20 क्वेश्चन करेक्ट येऊन 40 मार्क घेतील, लक्षात ठेवा. त्यामुळे मी तुम्हाला आजच सांगून देतो की जीएसचा कट ऑफ खूप हाय जाणार आहे, लक्षात ठेवा. जीएसचा कट ऑफ खूप पुढे जाणार आहे, कारण तुम्हाला माहिती आहे मित्रांनो, कारण सायन्सच कट ऑफ डिसाईड करणारा फॅक्टर आहे. म्हणजे कट ऑफ कमी होणार का जास्त होणार, वाढणार का कमी होणार, हे जास्त डिसाईड कोण करतं, सायन्स करतं, लक्षात ठेवा. सायन्सचे 20 प्रश्न म्हणजे 40 मार्क. आणि आय डाऊट की मॅक्सिमम मुलं काय करणार आहेत, 40 पैकी 40 घेणार आहेत, लक्षात ठेवा. म्हणजे बरेच मुलं, मॅक्सिमम. म्हणजे मी कुणाबद्दल बोलतोय माहिती आहे का, ज्यांनी परीक्षा दिली त्यांच्याबद्दल नाही बोलत मी फक्त अभ्यास करणाऱ्या मुलांबद्दल बोलत असतो, लक्षात ठेवा नेहमी. सो अभ्यास करणारे मुलं जे आहेत ना, त्यांनी मॅक्सिमम मार्क ह्या सायन्समध्ये घेणार 100%. ठीक आहे, चलो. सो लेट स्टार्ट. आपलं यूट्यूब चॅनल आहे सायन्स बाय अनिल कोलते, याला लाईक करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. आणि अपडेटसाठी, आपल्या एक्झामच्या अपडेटसाठी अनिल कोलते MPSC आपलं टेलिग्राम चॅनल सुद्धा जॉईन करा. ठीक आहे, चलो. आज 21 ऑगस्ट आहे, राज्यसेवा पूर्व सामान्य विज्ञान परीक्षेच्या म्हणजे सामान्य विज्ञान ह्या विषयाच्या प्रश्नांचं आपण घेणार आहोत विश्लेषण. ठीक आहे, चलो लेट स्टार्ट. माझ्याकडे जो पेपर आहे, म्हणजे मी ज्याचं विश्लेषण घेणार आहे, त्यामुळे तुमचं आणि माझं परत गोंधळ व्हायला नको, कळलं ना. माझ्याकडे जो सेट आहे तो आहे C, कळलं. मग तुम्ही त्याप्रमाणे तुमचे प्रश्न बघून घ्या. आता कुठे कुठे आहेत क्वेश्चन तुमच्या समोर आहे, असले तर काही टेन्शनच नाही. आणि जर C नसेल तुमचा सेट, तर मग तुमच्या सेटमध्ये सायन्सचे क्वेश्चन कुठे आहेत ते बघून घ्या तुम्ही. ठीक आहे, चलो ओके. तर सेट आहे आपला C, लक्षात ठेवा. ठीक आहे, चलो. फर्स्ट क्वेश्चन मित्रांनो, मी रिव्हिजनमध्ये शिकवताना, स्पेशल क्लासेसमध्ये, सगळीकडे जेव्हा जेव्हा बायो शिकवतो आणि जेव्हा जेव्हा बायोमध्ये आपला क्लासिफिकेशन हा टॉपिक येतो, आज सगळे जे विद्यार्थी आहेत, तमाम माझे विद्यार्थी औरंगाबादला, पुण्याला ऑफलाईन क्लास करणारे, ऑनलाईन क्लास करणारे, त्या सगळ्यांना आज माझं एक वाक्य आठवलं असेल. कुठलं वाक्य आठवलं असेल? मी वर्गीकरण शिकवताना आणि स्पेशली लिनियसचं वर्गीकरण शिकवताना एक शॉर्टकट ट्रिक तयार केली होती, जी सगळ्यांमध्ये फेमस झाली होती, सगळ्यांनी ती सगळीकडे स्प्रेड केली होती, व्हायरल झाली होती. कुठली ट्रिक? आज ज्यांना ज्यांना C सेट होता त्यांना पहिलाच प्रश्न पाहिल्यावर माझी आठवण आली असेल, अरे वा, कोलते सरांनी सांगितलेल्या ट्रिकचा प्रश्न आला. कुठला? KPC ऑफ GSचा प्रश्न. आज पहिलाच प्रश्न होता C सेटला, माहिती आहे ना. KPC ऑफ GSचा पहिलाच प्रश्न होता. जे विद्यार्थी आपले ऑनलाईन ऑफलाईन क्लासवाले आहेत, त्या सगळ्या विद्यार्थ्यांना हा प्रश्न मी तुम्हाला गॅरंटीड सांगतो 200% आला असेल, 200%. ठीक आहे, काहीच पाहायची गरज नाही याच्यामध्ये. तुम्हाला फक्त एवढी शॉर्टकट ट्रिक पाहिजे होती, काय? KPC ऑफ GS. मी तुम्हाला नेहमी सांगत असतो, ऑफलाईन क्लासला पण ऑनलाईन क्लासला पण KPC ऑफ GS हा सिक्वेन्स आहे. बस तुम्हाला हे सगळे प्रश्न वाचायचे नाही, तुम्हाला हे फक्त शोधायचं याच्यातलं की KPC ऑफ GS कुठे आहे याच्यामध्ये. मग कुठे KPC ऑफ GS? तर KPC ऑफ GS आहे पर्याय क्रमांक 4 मित्रांनो, ऑप्शन नंबर 4. किंगडम, फायलम, क्लास, ऑर्डर, फॅमिली, जीनस आणि स्पेसिस. चौथा पर्याय हा पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, KPC ऑफ GS हे त्याचं उत्तर आहे. जे रिव्हिजनमध्ये होते सगळ्यांचे, जे ऑफलाईन ऑनलाईन क्लासमध्ये, त्यांना सगळ्यांना 100% उत्तर आलं असणार आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, आणि पुस्तकातीलच प्रश्न आहे आपल्या, हा बेसिक प्रश्न आहे अगदी. लिनियसच्या क्लासिफिकेशन सिस्टीमवर, लिनियसने जे 2 किंगडम क्लासिफिकेशन सांगितलं होतं, द्विसृष्टी वर्गीकरणाची पद्धत जी लिनियसने सांगितली होती, कॅर्लस लिनियसने, त्याच्यावरचा हा प्रश्न होता. ठीक आहे, चलो ओके. पहिला प्रश्न डन, पहिला प्रश्न ओके. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो. आता हा जनरल प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, बट सामान्य विज्ञान आपलं परिसर अभ्यास जो आहे 5वी 6वीच्या पुस्तकांमध्ये, त्यातला प्रश्न आहे. परिसंस्था ही निसर्गाचा स्वयंनियामक व स्वयंशाश्वत संरचनात्मक व कार्यात्मक संच आहे. राज्यसेवेच्या पेपरला हे असे शब्द, हे अशी भाषा मुद्दाम दिली जाते का? तर पेपर लेंग्दी झाला पाहिजे, मुलांचा वेळ जास्तीत जास्त गेला पाहिजे, बाकी काहीच नाही. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही मराठी वाचा किंवा इंग्रजी वाचा, जेथे जैविक व अजैविक घटक एकमेकांमध्ये गुंतलेले असतात, ज्यामध्ये खालील क्रिया घडतात. बायोटिक फॅक्टर आणि अबायोटिक फॅक्टरमध्ये इंटरॅक्शन होत असतं. मग काय होत असतं त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन? सो त्यांच्यामध्ये इंटरॅक्शन, आता एक ऑप्शन आहे उत्पादकता, एक कुजणे, एक पोषण चक्र आणि एक ऊर्जा प्रवाह. मराठीचा प्रश्न समजायला जर कठीण असेल तर इंग्रजीच्या प्रश्नाकडे जा. ठीक आहे, इकोसिस्टम इज अ सेल्फ रेग्युलेटरी अँड सेल्फ सस्टेन स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ
nature where biotic and abiotic components are linked together with the following processes. And what are that processes? Productivity, decomposition, nutrient cycling and energy flow. आणि याचे ऑप्शन्स आहेत. क्वेश्चन आणखी खाली दिलाय, विच ऑफ द स्टेटमेंट गिवन अबो इज ऑर आर करेक्ट. याच्यातलं कुठलं विधान बरोबर आहे किंवा विधाने बरोबर आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन आहे फक्त ए बरोबर आहे का, दुसरं आहे ए आणि बी बरोबर आहे का, तिसरं आहे ए बी सी आणि डी बरोबर आहे का, आणि चौथं आहे ए बी डी बरोबर आहे. तुम्ही जर एनर्जीचा पिरॅमिड जर बघितला ना मित्रांनो, तर याच्यामध्ये पहिले असतात प्रोड्युसर्स, नंतर असतात कन्झ्युमर्स, प्रायमरी सेकंडरी टर्सरी वगैरे, हायेस्ट किंवा हायर कन्झ्युमर्स, आणि याच्यामध्ये डिकम्पोजर्स पण असतात. एनर्जी फ्लो जो आहे तो वाढत चालतो. एनर्जी एका सिस्टीमकडून किंवा एका लेवलकडून दुसऱ्या लेवलकडे जात असते. म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा उत्पादक सजीव असतात. उत्पादक सजीव म्हणजे कोण? उत्पादक सजीव म्हणजे प्लांट्स. प्रोड्युसर्स म्हणजे प्रोडक्टिव्हिटी तर आहेच कंपल्सरी, ए कंपल्सरी आहे, लक्षात ठेवा. डिकम्पोजर्स पण आहे. डिकम्पोजर्स विघटकांना पण तेवढंच महत्व आहे. हे मी आपलं डायजेशनचा जो पार्ट आहे तो शिकवत असताना नेहमी सांगत असतो. फंगसेस जे आहेत, फंगसेस, फंगी, कवक, यांचा रोल डिकम्पोजिशनचा असतो. निसर्गामध्ये जेवढं अन्न तयार करणं गरजेचं आहे तेवढंच विघटकांचा पण रोल तेवढाच महत्वाचा आहे, लक्षात ठेवा. कारण डिकम्पोजर्सने, विघटकांनी जर सजीवांचे जे डेड बॉडीज आहेत प्लांट्स अँड ॲनिमल्सचे, त्या जर डिकम्पोज नाही केल्या तर मग ते न्यूट्रिएंट्स जमिनीमध्ये मिक्स होणार नाही, सॉइल एनरिच होणार नाही. सॉइल एनरिच नाही झाली तर नवीन प्लांट्सला मग जमिनीतून न्यूट्रिएंट्स कसे मिळणार? म्हणजे ह्या डिकम्पोजर सोबतच आपल्याला हे पण कळून जातं कुठलं? न्यूट्रिएंट रिसायकलिंग. कारण डिकम्पोजर्समुळेच न्यूट्रिएंटचं रिसायकलिंग होतं. न्यूट्रिएंटचं रिसायकलिंग म्हणजे न्यूट्रिएंट्स एकाच ऑर्गॅनिझममधून दुसऱ्या ऑर्गॅनिझममध्ये शिफ्ट होत राहतात. सो नवीन ऑर्गॅनिझमला ते पुन्हा पुन्हा मिळत राहतील. सो हे तिन्ही पण आहे. आणि एनर्जी फ्लो पण होत राहतो. कारण प्रोड्युसर्स पासून आपण एनर्जी मिळतो, आपल्यापासून दुसऱ्यापासून तिसरे, असा हा एनर्जी फ्लो सुद्धा चालू असतो. अल्टिमेटली शेवटी ती ऊर्जा ॲटमॉस्फिअरमध्ये रिलीज केली जाते. ठीक आहे. सो याचं जे उत्तर आहे मित्रांनो, आता फक्त याच्यामध्ये एक गडबड होऊ शकते, लक्षात ठेवा. एक गडबड होऊ शकते. जर काही तसं झालं तर लक्षात घ्या मी काय सांगतोय, नीट ऐका. इथे पोषण चक्र दिले आपल्याला, पोषण चक्र दिले, लक्षात ठेवा. पोषण चक्र, इथे न्यूट्रिएंट सायकलिंग दिले, रिसायकलिंग पण तो शब्द होऊ शकतो. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3, ऑप्शन नंबर 3. याचं उत्तर डेफिनेटली असायला पाहिजे. कुणी कुणी दिलं याचं उत्तर पर्याय क्रमांक 3? चला पटपट कमेंट्स करा. ऑप्शन नंबर 3 कुणाचं उत्तर आहे याचं कुणी कुणी दिलंय? पर्याय क्रमांक 3 कुणी कुणी दिलंय आणि बरोबर आलंय का ते पण बघून घ्या. ठीक आहे. चला पटपट तुमच्या कमेंट्स बंद पडलेत. तुमच्या कमेंट्स बंद पडले की आपलं चॅनल हँग झालंय? आलंय बरोबर? यस. सगळ्यांचं यस. रोशनने तर मेसेज पण केला होता मला लगेच, पहिला पेपर सुटल्याबरोबर लगेच मेसेज केला होता, सर केपीसी ऑफ जीएस आलं म्हणे. चलो नेक्स्ट. आणखी एक प्रश्न, थोडासा कन्फ्युजिंग प्रश्न आहे, नीट लक्ष द्या व्यवस्थित. ठीक आहे. यस, पहिले दोन्ही प्रश्न बरोबर. यस. चलो. पिट्युटरी ग्रंथी ह्या अंतस्रावी ग्रंथी असून मेंदूमधील हायपोथॅलॅमस मध्ये असतात. ती अनेक संप्रेरके स्रवते. मग आता खाली आपल्याला दिलेत स्टेटमेंट्स. तिला मास्टर अंतस्रावी ग्रंथी म्हणतात. तिच्या पुढील भागाला न्यूरो हायपोफायसिस, तर मागील भागाला ॲडिनो हायपोफायसिस म्हणतात. त्यानंतर तिसरं आहे पिट्युटरीच्या मागील भागातून ऑक्सिटॉसिन आणि व्हॅसोप्रेसिन ही संप्रेरक स्रवतात. STH, TSH, ACTH ही संप्रेरक ॲडिनो हायपोफायसिस मधून स्रवतात. आता आपण इंग्रजी पण प्रश्न वाचूयात, म्हणजे दोन्हीतून तुम्हाला ज्यापैकी जे कम्फर्टेबल असेल ते कळेल. पिट्युटरी ग्लँड इज एंडोक्राइन ग्लँड. आता इथेच प्रश्न वाचतानाच आपलं विश्लेषण सुरू करून टाकायचं. पिट्युटरी ग्लँड एंडोक्राइन ग्लँड आहे का? यस, हे करेक्ट आहे. कनेक्टेड टू हायपोथॅलॅमस, हे पण करेक्ट आहे. ॲट द बेस ऑफ द ब्रेन, मेंदूच्या बेसला असते. यस. इट सिक्रेट्स मेनी हार्मोन्स. आता पहिलं स्टेटमेंट, इट इज कॉल्ड ॲज मास्टर एंडोक्राइन. करेक्ट.
नेहमी शिकवताना सांगितलं, मी तुम्हाला रिव्हिजन मध्ये पण सांगितलं की पिट्युटरी ग्लँड जे आहे इट इज कॉल्ड मास्टर ग्लँड ऑफ अवर बॉडी. पहिलं विधान बरोबर आहे. ठीक आहे, पहिलं स्टेटमेंट करेक्ट आहे ना मित्रांनो. मग पहिलं स्टेटमेंट जर करेक्ट असेल तर तुमचा चौथा पर्याय एलिमिनेट होतो आणि तिसरा पण पर्याय एलिमिनेट होतो, कारण इकडे ए नाहीच आहे, लक्षात ठेवा. क्लिअर का? तुमचे 2 ऑप्शन एलिमिनेट झाले. आता तुम्हाला 2च ऑप्शनशी लढायचं आहे, लक्षात ठेवा. ठीक आहे, पुढे इट्स anterior part is neurohypophysis and posterior is adenohypophysis. ठीक आहे, आता नीट ऐका लक्षपूर्वक मी काय सांगतोय. तुम्हाला ह्या विधानाबद्दल काहीही माहित नाही असं कन्सिडर करूयात. ठीक आहे, दुसरं विधान नवीन आहे. ठीक आहे, असं कन्सिडर करूया आपण. दुसरं विधान नवीन आहे, सेकंड स्टेटमेंट नवीन आहे समजा तुम्हाला. ठीक आहे, मग तुम्हाला सेकंड स्टेटमेंट थोडा वेळ बाजूला ठेवायचं, त्याला होल्ड करा. ठीक आहे, ऑक्सिटॉसिन अँड व्हॅसोप्रेसिन आर सिक्रेटेड बाय पोस्टेरियर पिट्युटरी. बरोबर आहे की नाही? हे विधान तर तुम्हाला कन्फर्म माहिती आहे ना. ऑक्सिटॉसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे पोस्टेरियर पिट्युटरी मधून तयार होतं ना. व्हॅसोप्रेसिन म्हणजेच व्हॅसोप्रेसिन जे आहे यालाच एडीएच पण म्हणतात ना. एडीएच, व्हॅसोप्रेसिन आणि एडीएच एकच ना. तर हे पोस्टेरियर पिट्युटरी मधून तयार होतं. करेक्ट आहे ते पण, कळलं? मग आता तिसरं विधान करेक्ट मिळालं आपल्याला. ए आणि सी करेक्ट मिळालं, लक्षात ठेवा. ए आणि सी करेक्ट मिळाले, दोन्हीकडे पण ए आणि सी आहे, त्यामुळे हे दोघांमधून आता एकही एलिमिनेट होत नाही. ठीक आहे, एसटीएच म्हणजे सोमॅटोट्रॉपिन हार्मोन, त्याला ग्रोथ हार्मोन पण म्हणतात. टीएसएच म्हणजे थायरॉइड स्टिम्युलेटिंग हार्मोन, जे थायरॉइड ग्रंथीचं कार्य कंट्रोल करतं. एसीटीएच ॲडिनोकॉर्टिकोट्रॉपिन हार्मोन, जे आपल्या किडनीच्या वर असलेल्या ग्लँड्स मधून जे मेटाबॉलिझम होत असतं ते मेटाबॉलिझम कंट्रोल करतं. आर सिक्रेटेड बाय ॲडिनोहायपोफायसिस. आता बघा मी काय सांगतो, नीट ऐका. आता तुम्हाला बेसिक मी तुम्हाला काय म्हटलं अगोदर, तुम्हाला बी स्टेटमेंट बद्दल काही आयडिया नाही. ठीक आहे, नीट ऐका लक्षपूर्वक. पण तुम्हाला तर हे कन्फर्म माहिती आहे ना की ऑक्सिटॉसिन आणि व्हॅसोप्रेसिन हे कोण सिक्रेट करतं? पोस्टेरियर पिट्युटरी, मागची पिट्युटरी. बरोबर आहे की नाही? पिट्युटरीचा मागचा भाग. एसटीएच, टीएसएच, एसीटीएच हे तिघ जण कोण सिक्रेट करतं माहिती आहे सगळ्यांना? हे तिघ जण अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करते ना, अँटेरियर. बरोबर आहे की नाही? समोरची. बघ आता मग इथे काय दिलं माहिती आहे का? एसटीएच, टीएसएच, एसीटीएच आर सिक्रेटेड बाय ॲडिनोहायपोफायसोसिस. पण आपल्याला हे माहिती, हे नाव माहिती नाही आपल्याला, पण आपल्याला हे माहिती आहे दीज आर सिक्रेटेड बाय अँटेरियर. कोण सिक्रेट करतं? हे अँटेरियर पिट्युटरी सिक्रेट करतं. बरोबर आहे. आता दुसऱ्या विधानाकडे चला. इट्स अँटेरियर पार्ट इज, बघा आता इथे गडबड झाली हा, इथे नीट बघा गडबड. इट्स अँटेरियर पार्ट इज न्यूरोहायपोफायसिस. कळलं का? आता समजलं का? सांगा पटकन. इथे दुसऱ्या स्टेटमेंटमध्ये अँटेरियर पार्टला न्यूरो म्हटलंय आणि पोस्टेरियर पार्टला ॲडिनोहायपोफायसिस म्हटलंय. आता नीट ऐका लक्षपूर्वक. म्हणजे याचा अर्थ काय? याचा अर्थ या बी आणि डी पैकी एकच करेक्ट आहे. आयदर बी करेक्ट आहे नाही तर डी करेक्ट आहे. समजलंय का? मग आता कुठलं करेक्ट आहे नेमकं याच्यातलं? मग आता तुम्हाला ह्या दोन्हीमध्ये हे समजून घ्यायला की न्यूरो काय आणि ॲडिनो काय नेमकं. तर ॲडिनो जे आहे ना मित्रांनो, हे ॲडिनो हे आपल्या ह्या पिट्युटरी ग्लँडचा समोरचा पार्ट आहे आणि न्यूरो जो आहे ना तो पाठीमागचा पार्ट आहे. मग दुसरं विधान इनकरेक्ट आहे, चौथं विधान करेक्ट आहे. म्हणजे ए, सी आणि डी हे तुमचं पर्याय असला पाहिजे. ऑप्शन क्रमांक 1 हे ह्या प्रश्नाचं उत्तर आहे. ही बघा ती ग्रंथी, ह्या ग्रंथीमध्ये तुम्हाला सगळं समजून जाईल. ठीक आहे, ही ती ग्लँड आहे. ठीक आहे, ही ती ग्रंथी आहे. ऑप्शन नंबर 1 कोणी कोणी दिलं सांगा पटपट. कुणी कुणी पर्याय क्रमांक 1 निवडलाय सांगा पटकन. ही आपली पिट्युटरी ग्लँड आहे. ही आपली पिट्युटरी ग्लँड आहे, लक्षात ठेवा. ही आपली पियूषिका ग्रंथी आहे. हा अँटेरियर पार्ट आहे. अँटेरियर पार्ट म्हणजे बघा ॲडिनो हायपोफिसिस अँटेरियर पार्ट. पोस्टेरियर पार्ट म्हणजे पोस्टेरियर पार्ट आहे न्यूरो हायपोफिसिस. कळलंय का? मग तुम्हाला अँटेरियर आणि पोस्टेरियरचे हार्मोन्स माहिती पाहिजे ना. मग अँटेरियर पोस्टेरियरचे हार्मोन्स हे सगळे इथे दिलेले पण आहेत. हे सगळे हार्मोन्स इकडे दिलेले आहेत, लक्षात ठेवा. तुम्हाला हे कन्फर्म माहिती आहे की अँटेरियर मधून 5 हार्मोन्स तयार होतात, 5-6 हार्मोन्स तयार होतात. पोस्टेरियर मधून 2च तयार होतात. पोस्टेरियर मधले मी तुम्हाला किती वेळ सांगितले पाठ करा, किती वेळ सांगितले मी तुम्हाला पोस्टेरियर मधले हार्मोन्स पाठ करा, किती वेळ सांगितले? 2च आहेत ना, ऑक्सिटॉसिन आणि एडीएच. खूप वेळ झाले ते आपल्याला रिपीट. क्लिअर का? सो मग अँटेरियर मधून तयार होणारे हार्मोन्स कुठले मित्रांनो? इथून तयार होणारे हार्मोन्स तर जीएच आहे, त्याला एसटीएच पण म्हणतात नाही का. टीएसएच एक आहे, त्यानंतर एसीटीएच एक आहे, एलएच एक आहे, एफएसएच एक आहे, प्रोलॅक्टिन एक आहे. हे सगळे हार्मोन्स अँटेरियर मधून तयार होतात. बरोबर की नाही? पोस्टेरियर मधून काय तयार होतं? पोस्टेरियर मधून 2च तयार होतात, ऑक्सिटॉसिन
आणि व्हॅसोप्रेसिन. ऑक्सिटॉसिन, व्हॅसोप्रेसिन, व्हॅसोप्रेसिनला एडीएच म्हटलं तर. आणि जे इंटरमिडिएट असते ना, इंटरमिडिएट, त्या इंटरमिडिएट मधून जनरली तयार होतं MSH, मेलॅनोसाइट. हे एक MSH 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9 हार्मोन्स टोटली तयार होत असतात आपल्या ह्या पिट्युटरी ग्लँड मधून. अँटेरियर मधून 6, पोस्टेरियर मधून 2 आणि इंटरमिडिएट मधून 1. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न आहे, झाडांच्या श्वासोच्छवासाच्या क्रेपच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमॅरिक ऍसिड आहे ते खाली इकडे, फ्युमॅरिक ऍसिड गेट कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड. फ्युमॅरिक ऍसिडचं रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये कुठल्या प्रोसेस मध्ये होतं? डिकार्बॉक्सिलेशन मध्ये होतं का? डिकार्बॉक्सिलेशन. डिहायड्रोजनेशन मध्ये होतं का? डिहायड्रोजनेशन. डिहायड्रेशन मध्ये होतं का? का हायड्रेशन मध्ये होतं? तर हे 4 ऑप्शन्स पैकी आता हा प्रश्न थोडासा टफ आहे. हा प्रश्न आहे 11th बायोचा, 11वी बायोचा प्रश्न आहे हा. 11वीच्या बायो मध्ये आहे प्रोसेस. ठीक आहे, चला पर्याय सांगा तुमचे काय काय उत्तर लिहिले बघूयात, मग मी तुम्हाला सांगतो काय काय तुमचं बरोबर आहे का चूक आहे. सांगा पटकन, याचं उत्तर सांगा. तुम्ही जे लिहिलं असेल ते सांगून द्या बिंदास. काय आता तर तुम्हाला काही रिपीट उत्तर द्यायची गरज नाही तुम्हाला. रिपीट उत्तर काही देऊ शकत नाही तुम्ही, संपलं. सांगा पटपट पटपट उत्तर काय काय दिले तुम्ही, पटपट पटपट सांगायचं. आता हे बघा, तुम्हाला आता विश्लेषण म्हटलं की तुम्हाला थोडे धक्के सहन करावे लागतील, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, नाराज होऊ नका. ठीक आहे, प्रश्न नीट वाचणं खूप गरजेचं आहे. लक्षात ठेवा, झाडांच्या श्वासोच्छवास क्रेपच्या चक्रादरम्यान खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे फ्युमेरिक ऍसिडचे रूपांतर मॅलिक ऍसिड मध्ये होते? ठीक आहे, ड्युरिंग क्रेप सायकल इन रेस्पिरेशन फ्युमेरिक ऍसिड गेट्स कन्व्हर्टेड इनटू मॅलिक ऍसिड बाय डिकार्बॉक्सिलेशन, डिहायड्रोजनेशन, डिहायड्रेशन किंवा मग हायड्रेशन. तर मग तुम्हाला मी आता एलिमिनेट करून टाकतो पहिले प्रश्न. पहिले आपण याचे उत्तर जे आहेत ना, ऑप्शन जे आहेत ना, ते एलिमिनेट करू. मग एलिमिनेट मध्ये यस, एलिमिनेशन मध्ये आता तुम्ही काय काय एलिमिनेट करू शकता, तर मग पहिलं तुम्ही एलिमिनेट करू शकता, सगळ्यात पहिलं ऑप्शन तुम्ही जे एलिमिनेट करू शकता ते ऑप्शन कुठलं माहिती का मित्रांनो? तर पहिलं ऑप्शन आहे डिकार्बॉक्सिलेशन एलिमिनेट. डिकार्बॉक्सिलेशन म्हणजे कार्बन डायऑक्साईड नष्ट होणे शक्यच नाही. डिकार्बॉक्सिलेशन एलिमिनेट होऊन जातं, हे पण ऑप्शन गेलं. ठीक आहे, डिहायड्रेशन पण एलिमिनेट होतं, कारण डिहायड्रेशन होतच नाही. डिहायड्रेशन ही नॉर्मल जनरल टर्म आहे. डिहायड्रेशन म्हणजे काय? वॉटर लॉस, पाणी कमी होणे, त्याला डिहायड्रेशन म्हणलं जातं. म्हणजे पहिला ऑप्शन एलिमिनेट झाला, तिसरा पण एलिमिनेट झालं. हायड्रेशन होतं का रे? सांगा बरं, हायड्रेशन होतं का? हायड्रेशन. आता इथे 2 ऑप्शन मध्ये आयोगाने थोडी गडबड केली. या 2 पर्यायांमध्ये आयोगाने थोडंसं गुगली टाकली. लक्षात का बरं माहिती मित्रांनो? तर बऱ्याच केसेसमध्ये हायड्रेशन आणि हायड्रोजनेशन दोघांचा अर्थ एकच होतो. लक्षात ठेवा, हायड्रेशन आणि हायड्रोजनेशन या दोघांचा अर्थ एकच होतो बऱ्याच प्रोसेसेसमध्ये. लक्षात ठेवा. मग आता इथे आयोग याचं उत्तर हायड्रेशन पण देऊ शकतं आणि हायड्रोजनेशन पण देऊ शकतं, आणि तुम्ही त्याच्यावर ऑब्जेक्शन पण घेऊ शकणार नाहीत. लक्षात ठेवा. त्यामुळे आता मी माझं अंतरात्मा की आवाज सुन के बोलता हूं की याचं उत्तर डिहायड्रोजनेशन आयोगाने द्यायला पाहिजे. ठीक आहे, डिहायड्रोजनेशन याचं उत्तर द्यायला पाहिजे. का? तर याच्यामध्ये हायड्रोजनचं कन्व्हर्जन जे आहे ते वॉटर आणि ऑक्सिजन मध्ये होत असतं, त्यामुळे याचं उत्तर आयोगाने हायड्रोजनेशन किंवा मग हायड्रेशन दिलं तरी काही वाईट वाटून घेऊ नका. बट मेजॉरिटी 99% आय एम शुअर की याचं उत्तर डिहायड्रोजनेशन आयोगाने द्यायला पाहिजे. ठीक आहे, चलो किती जणांचं चुकला बघूयात. किती जणांचा चुकला? बऱ्याच जणांचा गेला का? हा प्रश्न जरा टफ होता, 11वी बायोचा प्रश्न होता. 1-2 मध्ये. ओके ओके ओके, हा 2 येण्याचे चान्सेस जास्त आहे, 2च त्याचं उत्तर असणार आहे. चलो ओके, नेक्स्ट. टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका मित्रांनो. चलो पुढे. हिऱ्यामध्ये कार्बनचा एक अणू हा कार्बनच्या इतर अणूंनी टिंब रचनेने घेरलेला असतो. रचना विचारली, किती कार्बनने घेरलेलं आहे ते नाही विचारलं, रचना विचारली फक्त. किती कार्बनने घेरलंय ते आपल्याला माहिती आहे, किती कार्बन? 4 कार्बनने. पण तुम्हाला तेच लॉजिक जर तुम्ही लक्षात ठेवलं, मी तुम्हाला शिकवताना पण सांगितलं होतं की हिऱ्यामध्ये एक कार्बन सराउंडिंग 4 कार्बनने वेढलेला असतो.
मग मला सांगा 4 कार्बन म्हणजे किती रे? 4 कार्बन म्हणजे टेट्रा ना, टेट्रा ना, 4 कार्बन म्हणजे टेट्रा ना, टेट्रा. चला पटपट उत्तर द्यायचं. अटेम्प्ट नाही केला, ओके व्हेरी गुड. चला, हो डिहायड्रोजनेशनच येईल त्याचं उत्तर 100%. बट तरी मी सांगितलं आयोगाचं काही सांगता येत नाही म्हणून. ठीक आहे, याचं उत्तर सांगा. इसका उत्तर दे दो, क्या क्या दिया. एका कार्बन भोवती 4 कार्बन असतात. 4 म्हणजे टेट्रा ना, टेट्रा. सो याचं उत्तर असायला पाहिजे टेट्राहेड्रली. ऑप्शन नंबर 2 पुस्तकात आहे, आपल्या पुस्तकात आहे, आपल्या बुकमध्ये आहे, आपल्या पुस्तकात आहे हे सुद्धा. टेट्राहेड्रली हे याचं उत्तर आहे, टेट्राहेड्रली. ठीक आहे, यस टेट्रागोनल. यस, ऑप्शन नंबर 2. कळलं का रे? जर नसल कळलं तर हे बघून घ्या. स्ट्रक्चर ऑफ डायमंड, टेट्राहेड्रल अरेंजमेंट. 1 कार्बन इज सराउंडेड बाय 4 अदर कार्बन्स. कळलंय का? बट लॅटिस, टोटल लॅटिस ऑफ डायमंड इज ऑक्टाहेड्रल इन शेप. शेप जर विचारला असता, शेप जर विचारला असता, आकार जर विचारला असता तर मग काय सांगितलं तुम्ही सांगा? आकार जर विचारला असता तुम्ही ऑक्टाहेड्रल म्हटलं असतं. काय म्हटलं असतं? ऑक्टाहेड्रल. जर आकार विचारला असता तर. स्ट्रक्चर विचारलं तर टेट्राहेड्रलच. स्ट्रक्चर काय डायमंडचं? टेट्राहेड्रल. ते तुमच्या समोर आहे, दिसतंय का तुम्हाला स्क्रीनवर? एक कार्बन जो आहे तो 4 कार्बनने सराउंडेड आहे, म्हणजे 4 कार्बन म्हणजे टेट्राहेड्रल अरेंजमेंट तयार होते. सो ऑप्शन नंबर 2 विल बी द करेक्ट ऑप्शन. ठीक आहे, चलो समजलं याचं उत्तर. याचं उत्तर चतुष्पृष्ठीय, 4 पृष्ठभाग असलेला. ठीक आहे, ऑप्शन नंबर 2. नेक्स्ट पुढचा प्रश्न आहे मित्रांनो, सगळ्यात चॉकलेट प्रश्न. चॉकलेट. क्रीमचा बिस्किटचा पुडा, कळे? पाणीपुरी. क्रीमचा बिस्किटचा पुडा आहे, चॉकलेट क्वेश्चन आहे. कॅडबरी. कळले? कॅडबरी वाला क्वेश्चन आहे, कॅडबरी वाला. चलो बोलो, ऑप्शन बोलो. ऑप्शन सांगा. पर्याय सांगायचं. काय ऑप्शन आहे? काय लिहिलं तुम्ही? अरे आयसोटोप्स शिकलोत ना आपण, आयसोटोप्स. ट्रिटियम हा हायड्रोजनचा आयसोटोप आहे. ट्रिटियम नाही का? मग हायड्रोजन 3 आयसोटोप्स आहेत ना. एक पहिला हायड्रोजन, दुसरा ड्यूटेरियम, तिसरा ट्रिटियम. मग आता हे असतात त्यांचे सगळ्यांचे अणुअंक. कळलंय? प्रश्न काय विचारला आपल्याला? ट्रिटियमचा अणुक्रमांक सांगा. अँड ॲटॉमिक नंबर ऑफ ट्रिटियम. हा हायड्रोजन आहे, हा ड्यूटेरियम, हा ट्रिटियम आहे. हे तिघं एकमेकांचे आयसोटोप्स आहेत. आणि आयसोटोप्स म्हणजे काय रे? आयसोटोप्स म्हणजे एलिमेंट्स विथ सेम ॲटॉमिक नंबर बट डिफरंट मास नंबर. ॲटॉमिक नंबर सेम ना. ट्रिटियमचा ॲटॉमिक नंबर म्हणजेच हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर. म्हणजे याचं उत्तर काय? पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर आहे. ॲटॉमिक नंबर एकच आहे ना सगळ्यांचा. ॲटॉमिक नंबर चेंज होत नाही आयसोटोपचा. जो ट्रिटियम असला तरी पण नाही, ड्यूटेरियम असला तरी पण नाही, हायड्रोजन असला तरी पण नाही. क्लिअर करे? सोपा प्रश्न होता हा, तर सगळ्यांना यायलाच पाहिजे, कंपल्सरी आहे. ठीक आहे, यस. ऑप्शन नंबर 4 करेक्ट आहे ना? काय कॉन्फिडन्स नाही तुम्हाला? अरे एवढे सोप्या प्रश्नाला जर तुम्हाला कॉन्फिडन्स नसेल तर मग किती अवघड होईल तुमचं. सोपा प्रश्न आहे ना. ट्रिटियम माहित नाही का सगळ्यांना? सोपन ट्रिटियम, हायड्रोजन, ड्यूटेरियम आणि ट्रिटियम. ठीक आहे, चलो नेक्स्ट. पृथ्वीच्या वातावरणाच्या टिंब भागात वातावरणातील एकूण हवेच्या सुमारे 70% भाग असतो. सांगा बरं. आता तुमचा प्रश्न आहे भूगोलाचा, सांगा पटकन. भूगोलाचा प्रश्न आहे. चला ऑप्शन. चलो बोलो, पर्याय बोलो जल्दी. 70% भाग ॲटमॉस्फिअरचा, 70% पार्ट ऑफ द ॲटमॉस्फिअर. चलो बोलो जल्दी. यस, व्हेरी गुड. खूप इझी क्वेश्चन आहे हा. ट्रोपोस्फियर, तपांबर. 70 to 80% ऑफ ॲटमॉस्फिअर इज युजली कंपोज्ड ऑफ ट्रोपोस्फियर. वातावरणाचा 70 ते 80% भाग जो आहे तो ट्रोपोस्फियर पासून बनलेला असतो, तपांबरापासून बनलेला असतो. एम आय राईट? बरोबर करे? इज इट तपांबर और समथिंग एल्स? तपांबरच का आणखी काही म्हणतात मराठीमध्ये? अरे सोपा प्रश्न होता हा. तपांबरच ना मराठीमध्ये. ठीक आहे, चलो ओके. नेक्स्ट. दिलेल्या संयोजा कक्षेतील इलेक्ट्रॉनच्या जोड्यांमधील उदाहरणार्थ विमुक्त जोडी, बंधित जोडी, विमुक्त जोडी, बंधित जोडी. इंग्रजी वाचूयात, मराठी डेंजर आहे जरा. ठीक आहे,
द इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन, हा शब्द महत्वाचा आहे. अंडरलाईन अँड बोल्ड दिस इज द इम्पॉर्टंट वर्ड. रिपल्शन मीन्स द फोर्स विच गेट्स अवे फ्रॉम इच अदर, म्हणजे दोन सबस्टन्सला एकमेकांपासून दूर करणारा फोर्स रिपल्शन. अट्रॅक्शनच्या अपोजिट. हा, बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर सच ॲज लोन पेअर, बॉन्ड पेअर, लोन पेअर, बॉन्ड पेअर. आता हा प्रश्न पण 11वी केमिस्ट्रीचा आहे. हा 11वी केमिस्ट्रीचा प्रश्न आहे. आता अटेम्प्ट करायचा नाही करायचा तुमच्यावर होतो. पण आपण जेवढं केमिस्ट्री शिकलो, केमिस्ट्रीमध्ये मी जेवढं काही तुम्हाला शिकवलं तेच ना. मग तुम्ही काय करता माहिती आहे का, तुम्ही यस हा क्वेश्चन पाहूनच तुम्ही याला पहिले डोळे बंद करून घेतले असे, हे भगवान ये क्या हो गया. अरे पण तुम्ही जर नीट डोकं लावलं असतं तुम्हाला प्रश्न आला असता. यालाच तर कन्सेप्ट म्हणतात. म्हणून मी तुम्हाला नेहमी शिकवताना काय म्हणत असतो, कन्सेप्ट इज द पॉवर. तुम्ही घोकंपट्टी करून, कळलंय, विनाकारण इकडे तिकडे भटकून मार्क मिळवू शकत नाही. तुम्हाला कन्सेप्टच यायला पाहिजे. आता मी तुम्हाला सांगतो, तुम्हाला आठवण करून देतो, 5 मिनिटं गेली तरी चालतील माझी, पण तुम्हाला मी आता आणखी तुम्हाला रात्रभर पश्चाताप करायला मजबूर करून टाकतो की प्रश्न किती सोपा होता. तुम्हाला मी आता रात्रभर विचार करायला सोडून देतो. पण मित्रांनो, हे मला आधी माहिती नसणार आहे. हे मला आधी माहिती असतं का सांगा बरं. मला जर आधी माहिती असतं तर पेपर फुटून गेला असता ना, बरोबर आहे की नाही. पेपर फुटला असता. मला जर आधी माहिती असतं की आयोग असे प्रश्न तयार करणार आहे, आयोग काय प्रश्न तयार केला आपण नाही सांगू शकत. लक्षात ठेवा, कळलंय का. त्यामुळे नीट लक्षपूर्वक ऐका, कारण हा प्रश्न ज्यांचं केमिस्ट्री शिकून झाले माझ्याकडे, ज्यांनी माझ्याकडे केमिस्ट्री शिकलेत ऑनलाईन ऑफलाईन, त्यांनी जर थोडं लॉजिक लावलं असतं त्यांना हा प्रश्न आला असता. लक्षात ठेवा. आता मला सांगा, रिपल्शनचा अर्थ काय होतो. रिपल्शन म्हणजे आवे ना, दूर जाणे ना, बरोबर आहे की नाही. दूर जाणे, मुक्त होणे असं त्याचा अर्थ होतो, बरोबर आहे. आता मला सांगा, नाही सेमचं लॉजिकच नाही इकडे. आता बघा तुम्ही इकडे फक्त लक्ष द्या माझ्याकडे मी काय सांगते. आता मला सांगा, मी तुम्हाला जे शिकवलेत कन्सेप्ट त्यातले फक्त उत्तर देतो. मला सांगा लोन पेअर म्हणजे काय, सांगा बरं पटकन. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स म्हणजे काय, सांगा पटकन, जल्दी बोलो. लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स, पटकन सांगा. लोन पेअर म्हणजे काय. लोन पेअर म्हणजे अनशेअर्ड इलेक्ट्रॉन्स ना, ज्या इलेक्ट्रॉननी आणखी भागीदारी केलेली नाही ते इलेक्ट्रॉनना, जे इलेक्ट्रॉन अजून डोनेट झाले नाही ते लोन पेअर इलेक्ट्रॉनना. पटपट चला कमेंट करा, पटपट बॅच मधले मुलं कमेंट करा पटपट, आपले ऑनलाईन ऑफलाईन वाले. लोन पेअर म्हणजे ते इलेक्ट्रॉनना ज्यांनी भागीदारी केलेली नाही अजून, बरोबर आहे की नाही. बरं, मग आता मला सांगा, लोन पेअर म्हणजे ज्यांनी इलेक्ट्रॉन नाही केलाय. मग आता एकाच्याकडे लोन पेअर आहे, दुसऱ्याच्याकडे लोन पेअर आहे, बरोबर आहे की नाही. लोन पेअर म्हणजे ज्यांनी भागीदारी नाही केली. मग आता मला सांगा, आपल्याला प्रश्न काय विचारला, प्रश्न रिपल्शन फोर्स कुणामध्ये, डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये लिहायचंय. डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये, डिक्रीजिंग म्हणजे कमी झाला रिपल्शन फोर्स. मग आता रिपल्शन फोर्स कमी होणार म्हणजे कुठला वाढणार, सांगा पटकन. रिपल्शन फोर्स कमी होणार म्हणजे कुठला वाढणार, अट्रॅक्शन वाढणार ना. रिपल्शन कमी म्हणजे कुठला वाढणार, सांगा पटकन. अट्रॅक्शन वाढणार ना, अट्रॅक्शन, बरोबर आहे की नाही. मला सांगा, आता 2 लोन पेअर असतील, 2 अनशेड इलेक्ट्रॉन असतील, त्यांच्यात अट्रॅक्शन का रिपल्शन, सांगा बरं पटकन. लोन पेअर मध्ये अट्रॅक्शन का रिपल्शन, पटकन सांगा. दुसरं नंतर बॉन्ड पेअर जे आहेत, बॉन्ड पेअर म्हणजे काय सांगा. बॉन्ड पेअर म्हणजे ज्यांच्यामध्ये बॉन्डिंग झाले, आयदर आयनिक बॉन्ड तयार झालाय, कोव्हॅलेंट बॉन्ड तयार झालाय, कोव्हॅलेंट बॉन्डचा सिंगल डबल ट्रिपल बॉन्ड तयार झालाय, कळलंय का. मग बॉन्ड मध्ये अट्रॅक्शन जास्त असतं का लोन पेअर मध्ये अट्रॅक्शन जास्त असतं, बोला पटकन. बॉन्ड मध्ये अट्रॅक्शन जास्त का लोन पेअर मध्ये अट्रॅक्शन जास्त, सांगा पटकन. अट्रॅक्शन कुणामध्ये जास्त असतं, बॉन्ड पेअर मध्ये का लोन पेअर मध्ये. कळलं का. मग आता काही ऑप्शन्स कळलं का तुम्हाला, प्रश्न कळला का मग तुम्हाला. मग आता यांच्यात कुणामध्ये अट्रॅक्शन असणार, कुणामध्ये रिपल्शन असणार, सिक्वेन्स काय असणार. आता मला सांगा, लोन पेअर मध्ये सगळ्यात जास्त अट्रॅक्शन असणार, कारण ते इलेक्ट्रॉन आणखी शेअर व्हायचे बाकी आहेत, लक्षात ठेवा, कळलं. त्यानंतर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये कमी, आणि सगळ्यात कमी कुठे असणार, बॉन्ड पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये. म्हणजे आता आपल्याला काय विचारलं होतं, इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन बिटवीन इलेक्ट्रॉन पेअर्स डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये विचारलं होतं. इलेक्ट्रोस्टॅटिक रिपल्शन, कळलंय. मग ते रिपल्शन डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये हे असं असणार, लक्षात ठेवा. सगळ्यात कमी कुठे, बॉन्ड पेअर मध्ये, त्यापेक्षा थोडंसं जास्त लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये, सगळ्यात जास्त
लोन पेअर मध्ये पर्याय क्रमांक 2 ज्यांनी उत्तर टिक मार्क केला असेल त्यांचं उत्तर आलं असेल, ज्यांनी ऑप्शन नंबर 2 सोडून बाकीचे काही पर्याय लिहिले असतील त्यांचं उत्तर चुकलेलं आहे. प्रश्न अटेम्प्ट नाही केला तरी चालला असता, लक्षात ठेवा. प्रश्न जरासा टफ होता, ठीक आहे. प्रश्न अटेम्प्ट नाही केला तरी चालला असता, प्रश्न थोडासा टफ होता, पण याचं उत्तर आहे हे. म्हणजे मित्रांनो लोन पेअर मध्ये सगळ्यात जास्त अट्रॅक्शन, त्यानंतर लोन पेअर आणि बॉन्ड पेअर मध्ये त्यापेक्षा थोडं कमी, आणि 2 बॉन्ड पेअर मध्ये अट्रॅक्शन सगळ्यात कमी. कळलं? अट्रॅक्शन सगळ्यात कमी म्हणजे रिपल्शन सगळ्यात जास्त. मग रिपल्शन डिक्रीजिंग ऑर्डर मध्ये विचारले आपल्याला. कळलंय? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 2. चलो नेक्स्ट. टिंब मध्ये सगळ्यात जास्त रेणू असतात. सांगा, मोल कन्सेप्ट शिकवले की नाही शिकवले तुम्हाला, सांगा पटकन. आन्सर काळीच असतं ना मग. हा चला मला सांगा आता हा प्रश्न, मोल कन्सेप्ट तुम्हाला शिकवलं की नाही शिकवलं मी, सांगा पटकन. हा बरं झालं, स्किप केला तरी बरं झालं, काय प्रॉब्लेम. मोल कन्सेप्ट झालं होतं की नाही आपल्याला. सोपा प्रश्न आहे हा. मोल कन्सेप्ट मी तुम्हाला शिकवलेली आहे. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे सांगितले ना मी तुम्हाला. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला सांगितलेले आहेत मी. बरोबर का चूक, सांगा पटकन. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे तुम्हाला सांगितलेत ना, सांगा. फॉर्म्युला सांगा. नंबर ऑफ मोल्स कसे कॅल्क्युलेट करायचे, फॉर्म्युला सांगा. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला काय असतो. नंबर ऑफ मोल्स कॅल्क्युलेट करण्याचा फॉर्म्युला असतो, आपल्याला मोल्सच काढायचे आहेत. सगळ्यात जास्त रेणू, मॅक्सिमम नंबर ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स म्हणजेच मोल्स रे, लक्षात ठेवा, कन्फ्यूज नका होऊ. मग फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ मोल्स डिवायडेड बाय टोटल मास गिवन, जेवढे काही वस्तुमान दिलं असेल ते, डिवायडेड बाय त्याचं मॉलिक्युलर मास. कळलंय का? मग आता सांगा, तुम्हाला इकडे यांचे मॉलिक्युलर मास दिला. हायड्रोजनचं 1 आहे, कार्बनचं 12 आहे, ऑक्सिजनचं 16 आहे, आयोडीनचं 127 आहे. तुम्हाला काय विचारलं, कोणात जास्त मोल असतील. मग 250 ग्रॅम ऑफ आयोडीन दिले, बरोबर आहे. मग 250 भागिले 127 करा, आलं याचं उत्तर तुम्हाला. कळलंय का? 45 ग्रॅम पाणी दिले. पाण्याचं किती आहे, पाण्याचं तुम्हाला काढावं लागेल. 16 आणि हे 1, 18 ना, 2 हायड्रोजन ना, H2 म्हणजे 2 हायड्रोजन ना, म्हणजे 18, म्हणजे 45 भागिले 18 काढा उत्तर. याचं उत्तर काढा. 22 ग्रॅम कार्बन डायऑक्साईड. कार्बन डायऑक्साईड किती आहे, कार्बनचं 12, 2 ऑक्सिजन आहे, म्हणजे 16 आणि 16 32, बरोबर की नाही. 32 आणि 12 44, म्हणजे हे किती येईल, 44 भागिले 22 काढा उत्तर. 10 ग्रॅम हायड्रोजन. हायड्रोजनचं किती, 1 आहे, पण हायड्रोजन वायू दिलाय ना, हायड्रोजन गॅस म्हणजे H2 ना, म्हणजे 10 भागिले 2. चला सांगा बरं उत्तर, सांगा पटकन. ऑप्शन नंबर 4 हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. का बरं सांगा. याचं उत्तर 1 पॉईंट समथिंग येईल काहीतरी. याचं उत्तर 18 दुने 36 म्हणजे 3 पॉईंट समथिंग येईल काहीतरी. याचं उत्तर 44 22 म्हणजे 0.5 येईल. याचं उत्तर 5 येईल. सो मॅक्सिमम नंबर ऑफ मोल्स विल बी इन 10 ग्रॅम ऑफ हायड्रोजन गॅस. पर्याय क्रमांक 4 हे याचं उत्तर असायला पाहिजे. कळलंय का? 10 ग्रॅम हायड्रोजन. आलं का? नंबर 4 आलं का? चौथा पर्याय ऑप्शन्स किती जणांचं आलं सांगा पटकन. किती जणांचं आलं? चौथा ऑप्शन. यस करेक्ट, व्हेरी गुड. चलो नेक्स्ट. V2O7 -4 मध्ये V ची ऑक्सिडेशन स्टेट 11वी केमिस्ट्री, 11th केमिस्ट्री. ठीक आहे, 11वी 12वीच केमिस्ट्री बायो शिकवायला सुरू करतो तुम्हाला. असं थांबा मी थोड्या दिवसांनी. V2O7 -O4 मध्ये V ची, V म्हणजे व्हॅनेडियम रे, V म्हणजे व्हॅनेडियम. ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट. द ऑक्सिडेशन स्टेट ऑफ V in V2O7 -4 is डॅश डॅश. ठीक आहे, ऑक्सिडेशन स्टेट कशी काढायची नीट ऐका लक्षपूर्वक आता. मग याच्यातलं उत्तर स्किप केलं असेल तर बरा, आणि जर रील असेल तर बघा मग आता. ठीक आहे, इकडे लक्ष द्या. V2O7 -4 हे आपले स्पेसिस आहे. कळलंय का? याची टोटल ऑक्सिडेशन स्टेट किती आहे, -4. कळलंय का? मग आता याच्यामध्ये व्हॅनेडियम किती आहे, 2, ऑक्सिजन किती, 7. म्हणजे याचा अर्थ काय मित्रांनो, ही जी ऑक्सिडेशन स्टेट आहे ना -4, ही दोघांना पण लागू होते. म्हणजे काय, व्हॅनेडियमच्या आणि ऑक्सिजनच्या प्रत्येक अणूची ऑक्सिडेशन स्टेट -4 आहे. पण आपल्याला काय विचारलं, फक्त व्ही ची किती असं विचारलं ना आपल्याला. मग व्ही किती, समजा 2 आहे, बरोबर की नाही, आणि ऑक्सिजन किती आहे, 7. मग 7ची आपल्याला प्रत्येकाची -4 असं म्हणलंय ह्याच्यामध्ये टोटल ह्या स्पेसेसमध्ये. पण आपल्याला इंडिव्हिज्युअल ऑक्सिजनची माहिती आहे ना. मला सांगा आता व्ही ची किती, एक्स मानू आपण, एक्स मानू एक्स, बरोबर आहे. मग आता तिथे 2 व्ही आहे ना, म्हणजे हे झाले 2x. कळलंय का? आता पटकन सांगा. त्यानंतर ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे.
ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट -2 आहे, बरोबर आहे की नाही? पण ऑक्सिजन किती सांगा? ऑक्सिजन 7 आहे ना, म्हणजे हे झाले 7, म्हणजे हे झाले -14. कळलंय? मग आता हे काय सांगतंय गणित नेमकं, की हे व्हॅनेडियमचे 2x, ऑक्सिजनचे हे -14 बरोबर -4 आहे, म्हणजे 2x -14 बरोबर -4 असं म्हणणं यांचं. आता कळलं का सांगा पटकन? हे मी जे लिहिलंय कळलं का? ये जो मैंने लिखा है वो समझ में आ गया क्या? स्किप केला का? ओके 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 ओके, चला लक्ष द्या इकडे, मग लक्ष द्या, समजून घ्या. आता समजून सांगतो मला. हे कळलं की मी काय लिहिले ते? V2O7 -4 याची व्हॅलेन्सी 4 आहे सगळ्याची, त्याच्यामध्ये V ची आपण x मानली, 2 V आहे म्हणून 2x केलं. कळलंय? ऑक्सिजनची ऑक्सिडेशन स्टेट आपल्याला माहिती आहे, व्हॅलेन्सी त्याची -2 आहे. O2 मायनस असतो ना, असं लिहितो ना आपण बऱ्याच ठिकाणी, O2 मायनस असं लिहितो की नाही आपण? O2 मायनस एक ऑक्सिजनची, पण 7 ऑक्सिजन ना, -2 × 7 केलं आपण, म्हणजे त्याला -14. ह्या फॉर्म्युलेचं काय म्हणणं आहे? 2x - 14 बरोबर -4. मग 2x म्हणजे काय कळलं ना तुम्हाला? 2x म्हणजे व्हॅनेडियम. मग 2x बरोबर ते -4 हे -14 तिकडे गेल्यानंतर प्लस होतील ना, मायनस प्लस मायनस होईल, म्हणजे 2x बरोबर 10. देअरफॉर x = 10/2 = +5 रे. मग x कोणाचं मानलं होतं आपण? v ची मानली होती ना x. याचं उत्तर आहे +5, ऑप्शन नंबर 1. कळलं का? बोलो जल्दी 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 बोलो, जल्दी जल्दी बोलो. ऑप्शन नंबर 1. ज्यांनी तुक्का मारला असेल, पर्याय क्रमांक 1 याचं उत्तर पाहिजे. समजलं का? सांगा पटकन. ऑप्शन नंबर 1 याचं उत्तर पाहिजे. आलं का? आ गए क्या? समझ में आ गए क्या? कळ गए क्या? बोलो जल्दी. ठीक आहे, झिंझिन्या आल्या प्रसादच्या डोक्याला, तर एकदम झिंझिन्या, मुंग्या आल्या मुंग्या. चलो नेक्स्ट, पुढचं. खालीलपैकी कोणती पद्धती पृथ्वी आणि ग्रह यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरतात? सोपा प्रश्न एकदम. ती पद्धती असते पॅरलॅक्स पद्धती. पुस्तकात आहे, बुक मध्ये आहे आपल्या, बघून घ्या सगळ्यांनी. पॅरलॅक्स पद्धत जी आहे, पॅरलॅक्स पद्धत, ती पद्धती युजली आपली पृथ्वी आणि बाकीचे ग्रह आहेत त्यांच्यातील अंतर मोजण्यासाठी वापरली जाते. लक्षात ठेवा. कुठली? पॅरलॅक्स मेथड. पॅरलॅक्स आपल्या पुस्तकात जर तुम्ही बघितलं, फिजिक्सचा पहिलाच टॉपिक आहे, लक्षात ठेवा. भौतिकशास्त्राचा पहिलाच टॉपिक, आपल्या त्या भौतिकशास्त्राच्या पहिल्याच टॉपिकमध्ये आपल्याला पॅरलॅक्स मेथड दिलेली आहे. तुम्हाला दाखवतो मी आता. हे आपलं कॉम्प्युटर सायन्स बुक आहे बघा. ह्या कॉम्प्युटर सायन्स बुकमध्ये फिजिक्स जिथून स्टार्ट होतं, फिजिक्स, तुम्ही जर नीट पुस्तक व्यवस्थित वाचलं, अभ्यास केला त्याचा, त्याच्यामध्ये पॅरलॅक्स मेथड दिलेली आहे बघा. ह्या पेजवर इथे, हे बघ इथे, ह्या पेजवर आहे, इथे आहे, या पेजवर पॅरलॅक्स मेथड दिलेली याच्यावर. ठीक आहे. पॅरलॅक्स पद्धत जी आहे ती 2 ग्रहांमधलं अंतर मोजण्यासाठी वापरली जाते. लक्षात ठेवा, पॅरलॅक्स मेथड वापरली जाते. ठीक आहे, पॅरलॅक्स पद्धती वापरली जाते 2 ग्रहांमधलं अंतर मोजण्यासाठी. ठीक आहे. चलो ओके, तो याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1. पुढे, 110 ओहम रोध असलेल्या उपकरणाच्या 2 टोकांमध्ये 33 व्होल्ट विभवांतर आहे. त्या उपकरणातून काही विद्युतधारा वाहते. 500 ओहम रोध असणाऱ्या उपकरणातून तेवढीच विद्युतधारा, म्हणजे ती विद्युतधारा पहिले काढावं लागेल तुम्हाला, वाहू देण्यासाठी त्याच्या 2 टोकांमध्ये किती विभवांतर? सोपा प्रश्न, गणित विचारलं फिजिक्सचं, पण अतिशय सोपं विचारलं. लक्षात ठेवा, नीट ऐका, लक्षपूर्वक. व्हेन अ पोटेन्शियल डिफरन्स ऑफ 33 व्होल्ट, किमती लक्षात ठेवा, अप्लाइड टू अ डिव्हाइस वेअर रेजिस्टन्स इज 110 ओहम. ठीक आहे, हे पोटेन्शियल डिफरन्स आहे, पीडी हा, व्ही हा. सम करंट फ्लोज थ्रू इट, काहीतरी करंट वाहते, ते आपल्याला फाइंड आउट करायचं. करंट फाइंड आउट करायचं पहिल्यांदा. इफ द सेम करंट, म्हणजे हे जे करंट आपण फाइंड आउट करणार तेच करंट, इज टू बी पास्ड थ्रू अ डिव्हाइस हुज रेजिस्टन्स इज 500 ओहम, देन हाऊ मच पोटेन्शियल, पीडी काढायचं आहे. टू बी अप्लाइड, म्हणजे 2 गणित तुम्हाला सोडायचे. लक्षात ठेवा. मग गिवन काय काय ते लिहून घ्या पहिल्यांदा. गिवन काय काय आपल्याला? पोटेन्शियल डिफरन्स 33 व्होल्ट आणि रेजिस्टन्स 110, त्यातून करंट काढू आपण. 33 व्होल्ट आणि 110 ओहम. ठीक आहे, बघा लक्ष द्या. 33 व्होल्ट आणि 110 ओहम, म्हणजे व्ही दिले आपल्याला 33 व्होल्ट आणि आर दिला आहे 110 ओहम. आपल्याला पहिले काढायचं आहे करंट, आय काढायचं आपल्याला, आय. मग फॉर्म्युला काय? फॉर्म्युला आहे अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ, ओहमच्या नियमानुसार. अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ काय सांगतो ओहम्स लॉ? ओहम्स लॉ सांगतो आर इज इक्वल टू व्ही बाय आय. आपल्याला काढायचा आहे आय, बरोबर आहे. आपण हा फॉर्म्युला मॅनिप्युलेट करूयात. देअरफॉर आय इज इक्वल टू व्ही बाय आर असं होईल ते,
किमती टाकू आपण त्याच्यात. व्ही आपल्याकडे आहे किती 33, त्यानंतर डिवायडेड बाय 110, हे येईल उत्तर 0.3 एम्पियर. 0.3 एम्पियर हे उत्तर येईल, त्याचं लक्षात ठेवा. 0.3 एम्पियर हे उत्तर आलं करंट. आता काय दिलं आपल्याला दिलं पोटेन्शियल डिफरन्स 33 व्होल्ट असताना आणि रेजिस्टन्स 110 ओहम असताना करंट किती फ्लो होईल काढलं आपण. ते किती आलं करंट आलं आपलं 0.3 एम्पियर, बरोबर आहे की नाही. पुढे काय दिलं, इफ द सेम करंट इज टू बी पास थ्रू अ डिव्हाइस हुज रेजिस्टन्स, म्हणजे तेच करंट अशा डिव्हाइस मधून गेलं ज्याचा रेजिस्टन्स 500 ओहम आहे, देन हाऊ मच पोटेन्शियल डिफरन्स इज टू बी अप्लाइड. आता व्ही काढायचंय, लक्षात ठेवा. म्हणजे आता आपल्याला 500 ओहम घ्यायचंय, पुढे लक्षात ठेवा. म्हणजे हेच पुढे कंटिन्यू करू. आता नाव V इज 500, सॉरी V नाही हा, आता काय दिलं आपल्याला रेजिस्टन्स दिले. रेजिस्टन्स नाव R इज 500 ओहम अँड करंट इज 0.3 एम्पियर. आता विचारले आपल्याला V, मग V चा फॉर्म्युला काय, पुन्हा अकॉर्डिंग टू ओहम्स लॉ V इज इक्वल टू IR. मग करा गुणाकार सरळ सरळ. आता V इज इक्वल टू देअरफॉर V इज इक्वल टू I किती दिलं आपल्याला 0.3 दिलंय इंटू 500 इज इक्वल्स टू, मग किती उत्तर येईल याचं उत्तर येईल 150 वोल्ट. 150 वोल्ट हे तुमचं उत्तर आहे. 150 वोल्ट कळलं का रे, सांगा पटकन. 150 वोल्ट हे तुमचं उत्तर असायला पाहिजे. म्हणजे वाघाचे पंजे. पर्याय क्रमांक 4, ऑप्शन नंबर 4 आलं का रे, सांगा पटकन. 150 वोल्ट आलं का. हो, कंबाईनला पण होता तो, बरोबर. चला आलं का 150 वोल्ट आलं का. 150 वोल्ट आलं का सगळ्यांचं. आला बरोबर 150 वोल्ट. यस, व्हेरी गुड. चला जायचं पुढे. नेक्स्ट क्वेश्चन इज, पुढचा प्रश्न आहे आपला, खालीलपैकी नैसर्गिक चुंबकाचे नाव कोणते. तांबे, झिंक, सिलिकॉन आणि लोडस्टोन. चॉकलेट प्रश्न पुन्हा एकदा, कॅडबरी चॉकलेट. ठीक आहे. सेलिब्रेशन. ऑप्शन नंबर 4 लोडस्टोन इज द नॅचरल मॅग्नेट. लोडस्टोन म्हणजेच मॅग्नेटाइट. मॅग्नेटिक ओर आहे ते लोडस्टोन. सोपा प्रश्न, सगळ्यांना मार्क यायला पाहिजे, सगळ्यांना. लोडस्टोन हे नॅचरल मॅग्नेट आहे. ठीक आहे. नेक्स्ट सोपा, पुन्हा एकदा सोपा प्रश्न. सोनार जे आहे साऊंड नेव्हिगेशन सिस्टीम कुठे वापरली जाते. सोनार तंत्रज्ञान कुठे वापरलं जातं. सोनार टेक्नॉलॉजी कुठे वापरली जाते. मग पहिलं ऑप्शन काय, जन्मपूर्व परीक्षा नाही. अल्ट्रासाऊंड वापरतात इथे, अल्ट्रासाऊंड. हृदयाच्या धडकांची ECG नाही, इथे पण अल्ट्रासाऊंड वापरतात, नाही का. हे पण चुकलं. मग हे पण चुकलं. भूवैज्ञानिक अभ्यास बिलकुल नाही, काही संबंध नाही. मग पाणबुडी सारख्या बुडलेल्या वस्तूची गती, यस. सोनार तंत्रज्ञान सबमरीन्स मध्ये, शिप्स मध्ये, जहाजांमध्ये समुद्राच्या पाण्याची खोली मोजण्यासाठी, एका जहाजावरून दुसऱ्या जहाजावर संपर्क साधण्यासाठी वगैरे वगैरे वापरतात. सोपा प्रश्न होता हा, सगळ्यांना मार्क देणारा प्रश्न होता. ठीक आहे. चलो नेक्स्ट. पुढचा प्रश्न मित्रांनो, एका ध्वनी तरंगाची वारंवारता, एका साऊंड वेव्हची वारंवारता म्हणजे फ्रिक्वेन्सी इकडे दिलेले ते 1000 हर्ट्ज आहे फ्रिक्वेन्सी. वेवलेंथ 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल, 5 सेकंड्स, कापलेले अंतर काढा. डिस्टन्स काढायचा, डिस्टन्स. पण आता तुम्हाला माहिती पाहिजे मित्रांनो, फॉर्म्युला माहिती पाहिजे सगळ्यांना. डिस्टन्स काय असतं माहिती का. डिस्टन्स जे आहे ते व्हेलॉसिटी आणि टाइम यांचा गुणाकार असतो. डिस्टन्स जे आहे ते व्हेलॉसिटी आणि टाइम यांचा प्रोडक्ट असतो ना. मग आता मला सांगा, इथे तुम्हाला व्हेलॉसिटी दिली का रे, नाही दिली. टाइम दिलाय का रे, हो दिलाय 5 सेकंद. मग तुम्हाला पहिल्यांदा व्हेलॉसिटी काढावं लागेल, म्हणजे पहिले तुम्हाला स्पीड काढावं लागेल साऊंडची, बरोबर आहे की नाही. मग स्पीडसाठी काय फॉर्म्युला आपल्याकडे, स्पीडसाठी आपल्याकडे फॉर्म्युला आहे. साऊंडच्या स्पीडसाठी कुठला फॉर्म्युला आहे. स्पीडसाठी फॉर्म्युला आहे आपला V इज इक्वल टू, इथे लिहितो बघा, स्पीड ऑफ साऊंड V इज इक्वल टू लॅम्बडा इंटू n. हा फॉर्म्युला आहे आपल्याकडे. म्हणजे काय, वेग बरोबर तरंग लांबी म्हणजे वेवलेंथ गुणिले वारंवारता, नाही का. मग आता आपल्याकडे तरंग लांबी पण आहे आणि वारंवारता पण आहे ना. मग काय आता सांगा, हे येईल मग V इज इक्वल टू
1000 इंटू 0.25 मीटर. मग किती येईल सांगा कॅल्क्युलेट करून, किती येईल हे उत्तर याचं? याचं उत्तर येतं 250 मीटर पर सेकंद, 250 मीटर पर सेकंद. हे आलं व्ही आपलं. मग आता व्ही मिळालं आपल्याला. आता काय काढायचं आपल्याला? आपल्याला काढायचं आहे आता डिस्टन्स, अंतर काढायचं, अंतर. बरोबर आहे. फॉर्म्युला काय? वेलॉसिटी इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. बरोबर आहे की नाही? डिस्टन्स अपॉन टाइम. पण आपल्याला काय काढायचं? डिस्टन्स. सो डिस्टन्स इज इक्वल्स टू वेलॉसिटी इंटू टाइम होईल ना. वेलॉसिटी इंटू टाइम. मग वेलॉसिटी किती दिली तुम्हाला? वेलॉसिटी आपण आत्ताच काढली 250 मीटर पर सेकंद इंटू टाइम किती दिले तुम्हाला? 5 सेकंद इंटू 5 इज इक्वल्स टू तुमचं उत्तर यायला पाहिजे 1250 मीटर. ठीक आहे. सो हे झालं तुमचं डिस्टन्स 1250. म्हणजे पर्याय क्रमांक 2 ऑप्शन नंबर 2 इज द करेक्ट आन्सर. आलं का रे? सांगा पटकन. 1250 आलं का चुकवलं? सोपे सोपे प्रश्न चुकवले तुम्ही असं वाटतंय मला, आणि अवघड अवघड बरोबर आणले असं दिसतंय मला तुमचं एकंदरीत गणित. आला का? 1250 आलं उत्तर. यस, व्हेरी गुड. 1250 इज द करेक्ट आन्सर. पुढे परत एकदा चॉकलेट प्रश्न हा पण झालाय आपल्याला आरसे भिंगामध्ये. 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली. बसू दे ना तिला. तिला टेन्शन नका देऊ तुम्ही. तिला टेन्शन देऊ ना मांजरीला. बिलकुल मांजर बिलकुल टेन्शन द्यायचं नाही मांजरीला. ठीक आहे. जर 2 समतल आरशांमधला कोण 30 अंश असेल, संपला आपला विषय. गणित इकडे आपलं. मांजरीवर फोकस करू नका. डोंट फोकस ऑन मांजर. मांजरीशी काही घेणं नाही तुम्हाला, बरं का? नाही तर चावेल बोच करेल ती. लक्षात ठेवा. तुम्ही कोण बघा, कोण अँगल बघा. अँगल देखो 30 डिग्री ओनली. ठीक आहे. मांजरीच्या किती प्रतिमा तयार होतील? मग शिकवलंय मी तुम्हाला. प्रतिमांची संख्या बरोबर कशी काढायची? प्रतिमांची संख्या. प्रतिमांची संख्या बरोबर 360 अंश भागिले तुम्हाला दिलेला कोन गिवन अँगल -1. मग आता 360 अंश भागिले कोण किती दिले तुम्हाला? 30. मग हे 30 डिग्री -1 ना. हे 0 गेला. मग हे झाले 12. मग 12 - 1 बरोबर 11 प्रतिमा. 11 मांजरी रे. किती मांजरी? हाऊ मेनी मांजरीज? 11 मांजरीज. 11 मांजरीच्या प्रतिमा तयार होती. लक्षात ठेवा. मांजर एकच आहे, एकच मांजर बसली होती, पण 30 अंशाचा कोण होता म्हणून किती मांजरी दिसायला लागल्या आपल्याला? 11 मांजरी दिसायला लागल्या टोटल. लक्षात ठेवा. ठीक आहे. सो कितना पर्याय? पर्याय क्रमांक 3 ऑप्शन. पुस्तकात आहे हे पण, फॉर्म्युला पुस्तकात आहे दिलेला. ठीक आहे. चलो नेक्स्ट. पुढे पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणते संप्रेरक हार्मोन वनस्पतीमध्ये वृद्धत्व निर्माण करते? रिव्हिजन मध्ये घेतलं तर आत्ताच रिव्हिजन मध्ये झालंय. विच ऑफ द फॉलोइंग प्लांट हार्मोन इज रिस्पॉन्सिबल फॉर सेन्सेन्स? तुम्हाला मी चार्ट म्हणलो ते चार्ट, त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. लक्षात ठेवा. असं बोललो तर आता 2-3 दिवसापूर्वी, आठवतंय का? चार्टचा फुल हे काढून घ्या, स्क्रीनशॉट काढून घ्या. सांगा आता तुम्हीच उत्तरेचं काय? सेन्सेन्स किंवा मग वृद्धत्व निर्माण करणारं हार्मोन कुठलं? सांगा परत एकदा. तुम्हाला 12 लिहिले घाईगडबडीत, चुकलं. मग आता सांगा कुठलं हार्मोन आहे जे वृद्धत्व निर्माण करणार आहे? एजिंग साठी रिस्पॉन्सिबल हार्मोन कुठलं? सांगा पटकन. नाही, इट्स आन्सर इज इथिलीन. इथिलीन इज रिस्पॉन्सिबल फॉर एजिंग. लक्षात ठेवा. ठीक आहे. इथिलीन कारणीभूत आहे एजिंग साठी. पण याचं उत्तर जर आयोगाने ॲब्सिसिक ऍसिड दिलं तर तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता. लक्षात ठेवा. जर याचं उत्तर आयोगाने जर ॲब्सिसिक ऍसिड दिलं तुम्ही ऑब्जेक्शन घेऊ शकता 100%. याचं उत्तर इथिलीनच द्यायला पाहिजे. रिपनिंग हार्मोन हेच आहे, हेच रिस्पॉन्सिबल एजिंग साठी. लक्षात ठेवा. शेडिंग याच्यामुळे होतं ना. पानं बिनं जे पिकतात, फळं जे पिकतात आणि मग खाली गळून पडतात, इथिलीनमुळे होतं ना. मग इथिलीन एजिंग साठी रिस्पॉन्सिबल. लक्षात ठेवा. बट लेट्स फाइंड आउट द की. हा, डोळ्यांचा रंग पांढरा असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असणाऱ्या ड्रॉसोफिलाच्या नराबरोबर संकरण झालं, म्हणजे हायब्रिडायझेशन झालं, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग कोणता असेल? पांढरा असेल का लाल असेल का लाल आणि पांढरा मिक्स असेल का लाल आणि निळा यांचं मिश्रण असेल? आता लाल आणि निळा तर शक्यच नाही. निळा कुठून येणार? नवीन कुठून तयार होणार? आता ऑप्शन आहे 3 पैकीच काहीतरी असू शकतो. पण आपल्याला काय विचारलं? सर्व मादी ड्रॉसोफिलांच्या डोळ्यांचा रंग.
आता आपल्याला हे पहिले समजून घ्यायचं आहे की हे ड्रासोफिला जे आहे यांच्यामध्ये युजली जो डोळ्यांचा रंग असतो पांढरा किंवा लाल, हा डोळ्यांचा रंग पांढरा किंवा लाल जो आहे त्यांचा ड्रासोफिलाचा, हा डॉमिनेटिंग कुठला आहे आणि रिसेसिव्ह कुठला आहे? ड्रासोफिलामध्ये आय कलर जो आहे, फ्रूट फ्लाय ते फलमाशी, ती फलमाशी, तर मग तो आय कलर जो आहे त्यांच्यातला तो डॉमिनंट कुठला आहे आणि रिसेसिव्ह कुठला आहे तो समजून घ्यावा लागेल. आणि ह्याच्यासाठी आपल्याला हायब्रिडायझेशनचा अभ्यास करावा लागेल. कुणी शिकवलेला? आपल्या मेंडेलने शिकवलेला. मग आता हायब्रिडायझेशन काय सांगतं आपल्याला? तिथे काय विचारले? डोळ्यांचा रंग पांढरे असणाऱ्या ड्रासोफिलाच्या मादीचा डोळ्यांचा रंग लाल असलेल्या ड्रासोफिलाच्या नरासोबत संकरण झालं, तर त्यांच्या पहिल्या F1 पिढीतील सर्व मादी ड्रासोफिलांच्या डोळ्यांचा रंग कुठला असेल? तर याचं उत्तर जे आहे मित्रांनो, आता डॉमिनन्स जर समजा आपण बघितला तर व्हाईटच आहे, पांढराच आहे. मग याचं उत्तर हे पर्याय क्रमांक 1 पण असू शकतं. बट आता मेल की फिमेल नेमकं याचं जर कॉम्बिनेशनचा रेशो पनेट स्क्वेअर मॉडेल जे आहे 3:1 याचा जर विचार केला तर याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 पण असू शकतो. रेड तर बिलकुलच नाही आहे, त्यामुळे व्हाईट आणि रेड व्हाईट मिक्सचर ह्या दोन्ही पैकी एक ऑप्शन याचं असू शकतं. बट लेट अस सी आयोग याचं काय उत्तर देतं आपण ते बघूयात. ठीक आहे, चलो. एक केला का पांढरा? ओके, ज्यांनी जो केला असेल तो. ठीक आहे, चलो नेक्स्ट. व्हायरॉइड्स खालीलपैकी कोणत्या 3 विशेष गुणधर्माद्वारे ओळखले जातात? आता इथे सरळ आयोगाने दिलंय की 3च विशेष गुणधर्म, पर्याय पण तसेच दिले 3च, कुठल्याच पर्याय 4 नाहीये, कुठल्याच पर्याय 2 नाही. लक्षात ठेवा, प्रश्नाबद्दल आयोग अगदी सिरियस आहे. ठीक आहे, मग विषाणूपेक्षा आकाराने बरे, यस करेक्ट, विषाणूपेक्षा आकाराने बरेच लहान, करेक्ट, एकदम ए करेक्ट आहे. ए जर करेक्ट असेल तर तुमचा एक ऑप्शन एलिमिनेट होतो, कुठला? 4. व्हायरॉइड जे आहेत ना ते साईजने खूप कमी असतात, आकाराने खूप लहान असतात व्हायरॉइड्सचा. लक्षात ठेवा. पुढे गोलाकार रायबोन्यूक्लिक ऍसिड रेणूचे बनले असतात, गोलाकार राऊंडेड RNA चे बनलेले असतात का? मग आता आपण याचा अभ्यास करतो जनरली प्रोकॅरियोटिक सेलचा. प्रोकॅरियोटिक सेल्समध्ये काय असतात? राऊंडेड DNA असतात, राऊंडेड DNA. इकडे राऊंडेड RNA असतात. यस करेक्ट, हे पण करेक्ट आहे, बी पण करेक्ट आहे. मग तुमचं तिसरं ऑप्शन गेलं आता, बरोबर आहे की नाही? तिसरं, RNA रेणू प्रोटीन आवरणाने आच्छादित असतो. आता मित्रांनो, RNA जो आहे तो प्रोटीनने कवर्ड जो आहे ना, हे फक्त व्हायरसमध्ये असतं. लक्षात ठेवा, फक्त विषाणूमध्ये असते. त्यामुळे ऑप्शन नंबर 3 जे आहे ना, सी जे आहे ना, हे रॉंग आहे, हे चूक आहे. लक्षात ठेवा, कळलंय का? आणि पादप पेशी म्हणजे वनस्पती पेशींना संक्रमित करणे करेक्ट आहे. व्हायरॉइड्स कॅन अफेक्ट ओनली प्लांट्स. लक्षात ठेवा, व्हायरॉइड्स पोटॅटोवर पहिल्यांदा पुस्तकात आहे आपल्या हे कॅन अफेक्ट ओनली प्लांट्स. आतापर्यंत तरी व्हायरॉइड्सचा परिणाम फक्त प्लांट्सवर झालेला आढळलेला आहे, पहिल्यांदा पोटॅटोमध्ये. बटाट्यामध्ये हा परिणाम आपल्याला पाहायला मिळालेला आहे. लक्षात ठेवा. ठीक आहे, चला, आलं लक्षात? सो याचं उत्तर असायला पाहिजे ABD म्हणजे पर्याय क्रमांक 1. ज्यांनी ऑप्शन नंबर 1 टिक केलं त्यांचं उत्तर बरोबर आहे, कारण मी तुम्हाला कन्फर्म सांगू शकतो की सी ऑप्शन रॉंगच आहे. प्रोटीनचं कव्हरिंग फक्त व्हायरसलाच असतं, बाकीच्यांना नसतं प्रोटीनचं कव्हरिंग. ठीक आहे, चलो. अँड लास्ट क्वेश्चन गाईज, जनरल क्वेश्चन आहे. तुम्ही याचं उत्तर काय दिलं असेल, वाटेवर जे काही दिलं असेल तुम्ही, खालीलपैकी कोणते पदार्थ मातीचे घटक आहेत? मग याचं उत्तर काय असणार आता सांगता येत नाही काही पण. दगड, गोटे, वाळू, बारीक माती, कुजलेले पदार्थ, रासायनिक पदार्थ, रंग. जनरल 5वी 6वीचा विज्ञानाचा प्रश्न असणार आहे हा. आणि मला असं वाटतं की कुजलेले पदार्थ म्हणजे ह्युमस असतं, सॉइल असतं मातीमध्ये, सॉइल. रासायनिक पदार्थ पण असतात, दगड, गोटे, वाळू पण असते, रंगद्रव्ये पण असतात मातीमध्ये. त्यामुळे याचं उत्तर पर्याय क्रमांक 3 असायला पाहिजे मोस्टली. ठीक आहे, ओके का? चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आपल्या विज्ञानाच्या 20च्या 20 प्रश्नांचं आपण डिटेल एक्सप्लेनेशन पाहिलेलं आहे.
रेड अँड वाईल्ड टाईप आय कलर इज रेड. रेड कलर उत्तर असेल मित्रांनो. रेड 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 मित्रांनो, हे जे प्रश्न आहे हे रेड कलर, याचं उत्तर रेड कलर. रेड 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 कलर टिक मार्क करून घ्या. ज्यांचं उत्तर आलं असेल त्यांचं करेक्ट आहे. चलो हे पण करून घ्या, हे पण करून घ्या. रेड 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 कलर पण करून घ्या. रेड कलर तिन्ही फिमेल्स रेड असतील, तिन्ही फिमेल्स रेड असतील, रेड असतील. रेड रेड ऑप्शन नंबर 2. चला केलंय का? चलो ओके का? चला ओके, कळालं मग एक्सप्लेनेशन मित्रांनो. आपल्या चॅनलची ही लिंक सगळ्यांना पाठवा. यस, बरेच प्रश्न बरोबर आले बऱ्याच जणांची. यस, लिंक, या लेक्चरची लिंक सगळे जेवढे तुमचे ग्रुप्स असतील व्हॉट्सॲप वगैरे इकडे तिकडे टेलिग्राम बिलिंग सगळीकडे पाठवा. जास्तीत जास्त शेअर्स करा हे प्रश्न. आपलं चॅनलचं पण जास्तीत जास्त प्रमोशन करा. ठीक आहे. चलो ओके, थँक्यू व्हेरी मच. बाय बाय, गुड नाईट. थांबूयात मग आता. यस, मयुरी, त्या फ्रूट फ्लायमध्ये जे एक्स लिंक क्रोमोझोम आहे ना, म्हणजे त्याचा आता डॉमिनन्स कसा ठरतो माहिती आहे का? डॉमिनन्स, हे बघ इकडे लक्ष द्या आता. डॉमिनन्स, डॉमिनन्स कसा ठरतो माहिती आहे का? समजा आता रेड कलर आणि व्हाईट कलर, आईचा कलर, आईच, यांचं ब्रीडिंग झालं, हायब्रिडेशन झालं, तर यांच्यापासून समजा 4 फ्लाईज तयार झाल्या, 4 माश्या तयार झाल्या. तर मग हे रेड आणि व्हाईट मध्ये 4 माशांपैकी 3:1 चा रेशो असतो. लक्षात ठेवायचं. 3:1 म्हणजे 3 कोण रेड आणि 1 कोण व्हाईट. म्हणजे याचा अर्थ रेड कलर डॉमिनंट झाला. कळलंय का? हे आता हायब्रिडायशनचा अभ्यास केल्यानंतर, फर्स्ट जनरेशनचा, फायनल जनरेशनचा, म्हणजे कुणाचं, मेंडेलचा, वाटाण्यांचा, तेव्हा कळेल. ठीक आहे. पण आता सध्या आपण तेवढं डिटेल घेऊ शकत नाही. आपण त्याच्यावर वाटल्यास एक सेशन घेऊ. ठीक आहे, मग आणखी जास्त क्लिअर होईल ते आपल्याला. चलो ओके, थांबूयात का मग आता? चलो, थँक्यू व्हेरी मच, गुड नाईट, बाय बाय. बऱ्याच जणांचे बरेच प्रश्न बरोबर आलेले आहेत. ठीक आहे, भरपूर 15च्या पुढे असतील सगळ्यांचे, मला असं वाटतं. ऑलमोस्ट मोर दॅन 15 क्वेश्चन्स करेक्ट आलेले आहेत. ठीक आहे, चलो ओके, थँक्यू व्हेरी मच, बाय बाय. हो, क्लासमध्ये घेतला ना तो टॉपिक आपण. यस.